नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सारंग हा ओवीशी बोलायला येतो। ओवी खेळत असते। ओवी म्हणते की काय रे सारंग काका, कुठे गेला होतास आणि मला तुझ्याशी नाही बोलायचं। त्यावरती मात्र आता सारंग म्हणतो की अगं मी तुझ्याशीच बोलायला आलो आणि मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि हे बघ अगं परिराणी मी कोर्टामध्ये गेलो होतो। त्यावरती ओवी म्हणते की नाही, आपण नंतर बोलू, अगोदर मात्र खेळू। त्यावरती आता लगेच सारंग म्हणतो की नाही, अगोदर आपण खेळू। हे बघ आता परिराणी, आम्ही तुला कोर्टामध्ये नेत नाही, त्यामुळे तू आमच्यावर रुसून बसते। त्यामुळे मात्र आम्ही असं ठरवलेलं आहे की ते कोर्ट म्हणजे नक्की काय असतं हे तुला दाखवून द्यायचं आहे। ते ऐकून ओवीला फारच आनंद होतो। ओवी म्हणते की खरंच? तर सारंग म्हणतो की हो, यस। मी तेवढ्यात अवंतिका, सौमित्र, जानकी, ऐश्वर्या हे सगळेजण येतात। जानकी म्हणते की हो, आम्ही तुला कोर्टामध्ये घेऊन जाणार आहोत आणि तेथे गेल्यानंतर तुला सगळे काही माहिती होईल, ते कोर्ट कसं असतं हे आम्ही तुला शिकवणार आहोत। त्यावरती मात्र आता ओवी लगेच म्हणते की म्हणजे आई, तेथे जी काही प्रोसिजर आहे तर ती मात्र मला सगळी काही माहिती होणार आहे का? त्यावरती मात्र आता ऋषिकेश म्हणतो की फक्त बघायला नाही, तर तुला तेथे काही क्वेश्चन विचारले जातील, त्या क्वेश्चनची तुला उत्तर सुद्धा द्यायची आहेत। त्यावरती ओवी म्हणते की बाबा पण ते खूप हार्ड असतं आणि ते जर मला नाही जमले तर? तेव्हा आता सगळेजण ओवीकडे पाहत असतात। त्यावरती जानकी म्हणते की अगं हे पण सोपं आहे, जे खरं खरं आहे ना तर ते सांगायचं आहे। ती ओवी विचारते की आई मला हे सर्व जमेल का? सौमित्र म्हणतो की का जमणार नाही, मग आम्ही सगळे तुला शिकू, ओके? त्यामुळे आपण त्यासाठी एक काम करू, येथे कोर्ट उभं करूयात आणि मी त्यात ॲडव्होकेट असे, चालेल ना तुला? तर ओवी म्हणते की हो नक्की चालेलच। त्यानंतर सौमित्र पुढे म्हणतो की सारंग काका जज असेल। तेव्हा लगेच सारंग उठून उभा राहतो आणि यस मिलॉर्ड असे म्हणतो। त्यानंतर सौमित्र म्हणतो की आपल्याला त्यासाठी एक असा विटनेस बॉक्स असेल लागेल, समोर जो काही टेबल ठेवलेला आहे तर तो टेबल घेऊन आता ते म्हणतात की हा आपला विटनेस बॉक्स असेल आणि मी आता ॲडव्होकेट सौमित्र आणि ओवी रणदिवे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो। त्यावरती सारंग म्हणतो की हो परवानगी आहे आणि आता लगेच अवंतिका म्हणते की ओवी रणदिवे हजीर हो। तेव्हा आता ओवी लगेच हाताला धरून त्या टेबलवर उभी राहते आणि आता ती विटनेस बॉक्समध्ये आलेली आहे असं दाखवण्यात येते। तर सौमित्र म्हणतो की बघ तू आता विटनेस बॉक्समध्ये आली, मी तुला काही प्रश्न विचारतो, प्रश्नांची तू व्यवस्थित उत्तर द्यायची आहे। तेव्हा आता लगेच सौमित्र हा मिलॉर्डला म्हणतो की हे बघा मला काहीतरी ओवी रणदिवे यांना प्रश्न विचारायचे आहेत। तेव्हा लगेच आता ओवी म्हणते की एक मिनिट, आणि काका कोर्टामध्ये जर काही अवघड प्रश्न विचारले तर? कारण मी टीव्हीवर आणि आता मूव्हीजमध्ये बघितलेलं आहे की लॉयर्स एकमेकांशी भांडतात सुद्धा। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सगळेजण मात्र धक्क्यानेच आता ओवीकडे पाहत असतात, म्हणजे ओवी थोडीशी घाबरलेली वाटते असं त्यांच्या समोर येते। ओवी पुढे विचारते की जर कोर्टामध्ये सुद्धा असेच झाले तर मग काय करायचं? त्यावरती आता जानकी ओवीला आधार देते आणि म्हणते की हे बघ ओवी तसं काही होणार नाही आणि कोणी तुला सांगितले की लॉयर आता एकमेकांशी भांडतात म्हणून? अगं ते एकमेकांचे मुद्दे मांडत असतात, एकमेकांशी असं भांडत नसतात, ते ठामपणे ते आपले मुद्दे मांडतात। आणि सौमित्रला विचारते की हो की नाही भाऊजी? तेव्हा सौमित्र हो असं म्हणतो आणि हे पण एखाद्या वेळेस मात्र आर्ग्युमेंट मध्ये आवाज वाढतो, त्याला भांडण म्हणत नसतात। आणि हे पण ओवी तुला कुठलेही जरी प्रश्न विचारले तरी सुद्धा आपण मात्र त्याची उत्तरं खरी द्यायची असतात आणि हे पण ओवी खरं बोलणाऱ्याला मात्र कशाचीही भीती नसते, त्यामुळे तुला जे काही विचारलं जाईल त्याचं उत्तर मोकळेपणाने आणि खरेपणाने द्यायचं आहे। तर तेव्हा ओवी म्हणते की हो आई, पण मला एक गोष्ट सांग, नक्की मात्र ते काय विचारणार आहेत? तेव्हा आता जानकी ओवीकडे पाहत असते आणि नक्की काय विचारणार आहे याबद्दल ती आता सांगणार असते। नंतर आता सकाळ होते आणि कोर्टामध्ये पुन्हा हेअरिंग सुरू होते। सगळेजण आता ओवीला घेऊन कोर्टामध्ये हजर होतात आणि सगळेजण मात्र आता कोर्टामध्ये ओवीला अगदी शांतपणे समजावत असतात, तिला आधार देत असतात आणि त्याच वेळेस आता मायाला घेऊन मात्र पोलीस तिथे येतात। तेव्हा आता ओवी मायाकडे पाहत असते आणि या सगळ्यांनी मात्र आता ओवीला आपल्या मध्ये घेरलेलं असतं आणि सगळेजण आता त्या मायाकडे पाहत असतात। माया सुद्धा रागाने ह्या सगळ्यांकडे पाहत असते। तर मायाच्या मागे ॲडव्होकेट जी गीतांजली सरंजामे आहे तर ती येते आणि मायाला म्हणते की माया तिच्याशी हळूच काहीतरी बोलत असते, तिला सांगत असते की नक्की काय कसं काय करायचं आहे मॅनेज त्याबद्दल। तर जानकी सुद्धा अवंतिकाशी बोलत असते, त्यांची सुद्धा आता एकमेकांशी हळूच अशी कुजबूज सुरू असते। सौमित्र आणि ऋषिकेश सुद्धा एकमेकांशी बोलत आहेत आणि तेवढ्यात ओवी धावतच मात्र आता ह्या मायाजवळ येते आणि मायाकडे पाहत असते। तेवढ्यात सारंग म्हणतो की वहिनी ओवी धावत तिकडे गेली। तेव्हा आता सारंग ओवीला आवाज देत असतो, सगळेजण ओवीकडे पाहत असतात। तर आता माया आणि ही गीतांजली आहे तर त्या सुद्धा ओवीकडे बघतात। तर आता जानकी म्हणते की
की थांबा भाऊजी, ओवीला बोलू नका. आता फक्त कोर्टालाच नाही तर अगदी देवाला सुद्धा आपला न्यायनिवाडा करायचा आहे. तर त्यामुळे जे काही करणार आहे तर ते ओवी एकटी करणार आहे. तर त्यानंतर मात्र आता ओवी त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते की हाय मावशी, कशी आहेस तू. माया तर काहीच बोलत नसते आणि आता ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की हाय काकू, तुम्ही तर मला आज क्वेश्चन करणार आहात. तर तेव्हा लगेच आता गीतांजली म्हणते की यस. तर आता ओवी लगेच आपला हात पुढे करते आणि म्हणते की तुम्हाला ऑल द बेस्ट. त्यावरती आता ॲडव्होकेट गीतांजली बघते आणि ओवीच्या हातामध्ये हात देत थँक्यू असं म्हणते. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली आहे ती ओवीच्या कानामध्ये काहीतरी सांगते. आता ओवी मात्र तिच्याकडे पाहते आणि ओवी थोडीशी घाबरल्यासारखी होते आणि परत तिच्याकडे स्माइल करून हसते. तेव्हा आता घरातील सगळे काही रणदिवे कुटुंब आहे तर ते मात्र आता ह्या गीतांजलीकडे पाहत असतात की नक्की तिने काय सांगितलं. नंतर मात्र ॲडव्होकेट गीतांजली आहे तर ती आता मिलॉर्ड साहेबांना म्हणते की हे बघा, मिसेस जानकी रणदिवे यांनी आता ओवीला हजर करण्याची विनंती मागितली होती आणि आता ओवी येथे कोर्टामध्ये हजर आहे. आणि हे बघा मिलॉर्ड, तिचं वय बघतात तर मला असं वाटतं की तिला जर मी थेट प्रश्न विचारले आणि तिच्यावर उगाच प्रेशर येईल, त्यामुळे तिच्यावर कोणतेही अगदी तणाव आणि प्रेशर आणून मला तिला प्रश्न नाही विचारायचे. त्यावरती आता मिलॉर्ड म्हणतात की तुमचा नक्की मुद्दा काय आहे. तर ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे म्हणतात की हे बघा मिलॉर्ड साहेब, मला फक्त एकच असं सांगायचं आहे की जे काही प्रश्न मी ओवीला विचारेल ते तर खूप मी खेळीमेळीने विचारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मात्र अवंतिका रणदिवे यांनी ऑब्जेक्शन घेऊ नये असं मला वाटतं. आणि मी जे काही बोलत आहे तर ते ओवीच्या चांगल्यासाठी बोलणार आहे आणि अशाच पद्धतीने मला तिला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यासाठी मात्र परवानगी द्यावी. त्यासाठी आता ॲडव्होकेट गीतांजली यांना मिलॉर्ड साहेब परवानगी देतात. तर लगेच आता ॲडव्होकेट गीतांजली थँक्यू बोलून आता ओवीला प्रश्न विचारायला येते. ओवी विटनेस बॉक्समध्ये उभी राहते. त्यावरती आता लगेच ॲडव्होकेट गीतांजली तिला म्हणते की बाळा, हे बघ, मी तुला काही बेसिक प्रश्न विचारणार आहे, प्रश्नांची उत्तर तू नक्की देशील ना. तेव्हा ओवी जानकीकडे पाहते आणि अगदी जानकी तिला डन बोलते. तेव्हा ओवी लगेच हो असं म्हणते. तेव्हा लगेच आता ॲडव्होकेट गीतांजली तिला प्रश्न विचारते की मला एक गोष्ट सांग ओवी, तुझे आई बाबा तुझ्यासोबत वेळ घालवतात का. तेव्हा ओवी हो म्हणते आणि जेव्हा त्यांना वेळ असतो तेव्हा ते लगेच टाइम स्पेंड करतात आणि वेळ नसेल तर तसं सांगतात सुद्धा. तेव्हा आता ॲडव्होकेट गीतांजली विचारते की ते कधी तुला असे बाहेर टूरला घेऊन गेलेले आहेत का. त्यावरती ओवी म्हणते की आम्ही मात्र सारखं असं फिरायला जात नसतो, परंतु नक्की काही वेळेस तर जात असतोच. त्यानंतर मात्र ॲडव्होकेट गीतांजली तिला विचारते की काय मागे कधी फिरायला गेला होतात का. तर ओवी म्हणते की मला नाही आठवत. तेव्हा गीतांजली म्हणते की तुला नाही आठवत. ओवी काही बोलत नसते. त्यानंतर मात्र ॲडव्होकेट गीतांजली तिला विचारते की हो, मी तुला एक प्रश्न विचारते की काल दुपारी तू जे काही जेवलेली आहे तर ते सांगू शकतेस का. त्यावरती ओवी म्हणते की सॉरी, ते सुद्धा मला नाही आठवत. तेव्हा आता सगळेजण ओवीकडे पाहत असतात. ओवी थोडीशी गोंधळून गेलेली असते. त्यानंतर मात्र आता लगेच ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की सॉरी, खरंच आपल्याला काही गोष्टी अशा असतात तर त्या बेसिक गोष्टी लक्षात राहत नसतात. तेव्हा लगेच अवंतिका उभी राहते आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणते. आणि हे बघा, ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे तर ते अत्यंत अशा पद्धतीने विचारत आहेत की त्यांना नक्की जे प्रूव्ह करायचं आहे त्या बाबतीत. तेव्हा लगेच आता ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की हे बघा मिलॉर्ड, मी फक्त साधे प्रश्न विचारते, हे काही डेली यूज मधले प्रश्न आहे तर तेच विचारते, बाकी तर मी काही प्रश्न अजूनपर्यंत विचारलेले नाहीत. त्यावरती आता लगेच मिलॉर्ड साहेब म्हणतात की ते विचारण्यामागचं तुमचं जे काही इंटेन्शन आहे ते आम्हाला नाही कळलं असं समजू नका ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे. त्यावरती आता ॲडव्होकेट गीतांजली लगेच म्हणते की हे बघा मिलॉर्ड, तुम्हाला तर कळलेलं आहे, त्यामुळे जरा मी स्पष्टच बोलते. आपल्याला काही दिवसापूर्वी काय घडलं, काल दुपारी आपण काय खाल्लेलं आहे हे सुद्धा लक्षात राहत नसेल तर मला असं वाटतं की 3-4 महिन्यापूर्वी नक्की काय घडलं होतं हे ओवीच्या कसं लक्षात राहील बरं. तेव्हा मात्र आता सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. जानकीला धक्काच बसतो की ही गीतांजली काही ना काही अगदी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतच आहे. त्यानंतर अवंतिका लगेच म्हणते की हे बघा मिलॉर्ड, आपल्या मनावर ज्या गोष्टींचा आघात झालेला असतो त्या गोष्टी मात्र आपल्याला इतक्या म्हणजे फिट होतात आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये. त्या गोष्टी माणूस कधीही विसरत नसतो, कायम जिवंतच असू शकतो. ओवी बरोबर जे काही गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी मात्र आता ओवीच्या मनामध्ये डेफिनेटली त्याचा परिणाम झालेला होता. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत तर त्या जसंच तसं तिच्या लक्षात असतीलच. आणि हे बघा, ओवी कधीही विसरू शकत नाही तिला ह्या मायेने किडनॅप केलेले होते म्हणून, इतकंच मला सांगायचं आहे. आणि अवंतिका ॲडव्होकेट गीतांजलीकडे रागाने पाहत आता खाली बसते. त्यानंतर ॲडव्होकेट गीतांजली पुढे येते आणि मिलॉर्ड साहेबांना म्हणते की हे बघा ॲडव्होकेट अवंतिका जे काही म्हणत आहे तर ते आपण जर मान्य केलं, माया कुलकर्णी खरोखर मात्र ओवीशी असे वागल्या होत्यात का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अगोदर मिळायला हवं, हो की नाही. त्यानंतर ॲडव्होकेट आता ही गीतांजली सरंजामे आहे तर ती माया जवळ येते आणि मायाला प्रश्न विचारते की हे बघा माया कुलकर्णी, मला सांगा, जेव्हा ओवी तुमच्या जवळ होती तुम्ही कधी तिच्यावर ओरडलात, तिच्यावर हात उगारलात, असं कधी झालेलं आहे का. त्यावरती आता माया म्हणते की नाही, अजिबात नाही, आणि आता ती खोटं बोलते. त्यावरती आता लगेच ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की हाच एक पॉइंट आहे मिलॉर्ड साहेब.
त्यानंतर आता ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे ते ओवीकडे प्रश्न विचारायला येते आणि हे बघा माया मावशी आता जे काही म्हणत आहे ओवी बाळा ते सर्व खरं आहे का? म्हणजे ती कधीच तुझ्यावर ओरडली नाही, हात उगारला नाही. त्याच वेळेस आता ओवी नाही म्हणते कारण ओवीला आता ह्या म्हणजे हिनं कानामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं आणि कसली तरी भीती दाखवलेली असते म्हणून आता ओवी नाही नाही करत असते आणि ओवी नाही म्हटल्यानंतर आता सगळ्यांना एक फार मोठा धक्का बसतो. तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट गीतांजली पुढे म्हणते की हे बघा मिलॉर्ड, ज्या व्यक्तीने तिला लळा लावला तिचे आई वडील तिच्याबरोबर वेळ घालवत नव्हते आणि अगदी तिने स्वतःचा वेळ दिला, तिला प्रेम दिले, तिला स्वतःचा लळा लावला, सगळं काही तिच्या आवडीनिवडी पूर्ण केल्यात. मग एक गोष्ट सांगा की ती व्यक्ती तिला कसं किडनॅप करू शकते? म्हणजे एका स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे ज्या व्यक्तीने तिला प्रेम दिले, माया दिली आणि तीच व्यक्ती कसं मात्र आता ह्या छोट्याशा मुलीला किडनॅप करू शकते? तुम्हीच सांगा हे. तेव्हा आता जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका यांच्या पायाखालची जमीन हादरते कारण आता पूर्णपणे ओवी कशी बदलली, ओवीने नाही कसं म्हटलं हे काहीच कुणाच्या लक्षात येत नाही. त्यानंतर ॲडव्होकेट जी गीतांजली सरंजामे आहे ती पुढे म्हणते की मुळात जर मायाने ओवीला किडनॅप केले असते, इथे आल्यानंतर मात्र ओवी ही धावतच मायाकडे गेलीच नसती आणि ती आता इथे आल्यानंतर अगदी मायाकडेच धावत गेली. कारण याचा अर्थ काय होतो की तिच्या मनामध्ये मायाविषयी राग द्वेष काहीच नाही. आणि हे बघा मिलॉर्ड, लहान मुलं खूप निरागस असू शकतात, यापेक्षा अगदी वेगळं काही असू शकत नाही. आणि यावरून मात्र हे सर्व लक्षात येते की ओवीला सुद्धा मायाबद्दल प्रेम आहे आणि माया निर्दोष आहे, ती ओवीला कधीही किडनॅप नाही करू शकत. हे लक्ष सिद्ध सुद्धा होते आणि ओवीवरून स्पष्ट सुद्धा होते. कोर्टाने मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्णय द्यावा, निकाल द्यावा, ह्यासाठी मी कोर्टाला विनंती करते. तेव्हा आता सगळेजण अगदी पूर्णपणे गोंधळून जातात. सगळ्यांना फार टेन्शन येतं कारण ॲडव्होकेट आता ह्या गीतांजलीने केस चांगलीच फिरवलेली असते मायाच्या बाजूने आणि आता ओवीने काय असं बोललं असेल ह्या मात्र सगळ्यांना विचारात पडण्यासारखं अगदी एक मोठा प्रश्न झालेला असतो. सगळेजण आता एकमेकांकडे पाहत असतात. ओवी ही पूर्णपणे गोंधळून जाते. आता सगळेजण शांत बसतात परंतु आता मिलॉर्ड साहेब मात्र त्यांचा निकाल अगदी सांगायला सुरुवात करतात. सगळे जे काही पुरावे आहे आणि सगळे कोर्टामध्ये मारणारे मुद्दे आहेत हे सगळं काही बघतात. ओवीने अजूनपर्यंत काही साक्ष दिलेली नाही. तिची जी काही साक्ष असेल तर ती एका छोट्याशा ब्रेक नंतर ऐकली जाईल असे आता कोर्ट ठरवतं. जे कोर्टाने अजूनपर्यंत निकाल काही दिलेला नसतो त्यानंतरच आता पुढची कारवाई आहे ती होईल असे आता मिलॉर्ड साहेब सांगतात. तेव्हा आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो म्हणजे आता कोर्टाने निकाल दिलेला नाही आणि सगळं काही आता हे आपल्या बाजूने पुन्हा येऊ शकतं म्हणून सगळेजण आता पुन्हा निश्चिंत होतात. परंतु आता ओवीला नक्की काय झालं असेल, ओवी का अशी उत्तर देते हे काही कोणाच्या लक्षात येत नाही. त्यानंतर आता मायाला बाजूला नेले जाते आणि गीतांजली सरंजामे आहे ही सुद्धा आता मायाच्या मागे जाते. आता नक्की यांना केस फिरवायची असते, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आता ॲडव्होकेट अवंतिका आहे तर ती मात्र आता जानकीकडे ओवीला घेऊन येते, ओवीला अगदी शांत करते. त्यावरती आता जानकी ही ओवीला घट्ट मिठी मारते आणि तिला शांत राहायला सांगते. अगदी टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत आणि सगळ्या काही गोष्टी विरोधात गेलेल्या आहेत म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्या विरोधात आलेल्या आहेत तर तू सांग की आता काय करायचं आहे. तेव्हा आता जानकी पुढे म्हणते की आता सगळं काही ओवीवर अवलंबून असेल, ओवी काय साक्ष देते यावर सगळं काही अवलंबून असेल. त्यानंतर आता ओवी ही सारंगला म्हणते की गुलाबजाम काका, अरे चल ना बाहेर, मला इथे नाही थांबायचं प्लीज, अरे इथे मला खरंच घुसपटल्यासारखं होतंय आणि चल आपण बाहेर जाऊ. तेव्हा सारंग ओवीला समजावतो की अगं ओवी, आपण बाहेर नाही जाऊ शकत, प्लीज ऐकून घे तू. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी ओवीकडे पाहतात. ओवी ऐकायला तयारच नसते. ओवी म्हणते की काही झालं तरी मला इथे नाही थांबायचं, मला आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आहे. माझ्यासोबत येत नसेल तर मी एकटी जाते. त्यावरती आता सारंग म्हणतो की नाही नाही ओवी, एकटीने नाही जायचं, मी येतोय तुझ्यासोबत. म्हणून तो आता ऋषिकेश विचारतो की दादा मी ओवीला घेऊन बाहेर जातो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो. सारंग हे बघ, कुठे लांब जाऊ नकास आणि लगेच आतमध्ये या, कुठेही अगदी बाजूला जाऊ नका. त्यानंतर सारंग म्हणतो की ठीक आहे आणि सारंग ओवीला घेऊन बाहेर येतो. आणि तेव्हा आता सारंग ओवीला घेऊन बाहेर आल्यानंतर तो विचारतो की बरं वाटतं का. ओवी म्हणते की हो आणि चल इथे समोरच खाऊचं दुकान आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. म्हणून सारंग आता तिला तेथे बाकावर बसवतो आणि तो मात्र समोर दुकानात जातो. तो काहीतरी खायला घेत असतो आणि ओवी पाठीमागे बसलेली असते आणि तेवढ्यात एक बाई मात्र पाठलाग करत त्यांच्या मागे येते आणि आता सारंग दुकानामध्ये गेलेला असतो. तेव्हा ती ओवीजवळ येते आणि ओवीच्या खांद्यावर अगदी जबरदस्तीने हात ठेवते आणि ओवीला धमकावते. ओवीला आईबाबांना मारण्याची धमकी देते आणि ओवी आता बिचारी खूप घाबरते. या बाईने ओवीला चांगलंच धमकावलेलं असतं की कोर्टामध्ये जे काही सांगायचं ते सगळं काही खोटं सांगायचं,
माया मावशीच्या बाजूने सांगायचं असं धमकावलेलं असतं. आणि तेवढ्याच सारंगच्या मोबाईलवर फोन येतोय. त्यानंतर आता ती बाई ओवीला म्हणते की हे बघ, तू जर काही अगदी आमच्या विरुद्ध सांगितलं तर मात्र तुझ्या आईचं काही खरं नाही, तुझ्या आईला आम्ही मारून टाकू. तेव्हा ओवी बिचारी खूप घाबरते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. आणि तेवढ्याच सारंगला आतमधून फोन येतो. सारंग लगेच म्हणतो की आलो आलो असे बोलून तो ओवीजवळ धावतच येतो. आणि तेव्हा ती बाई तिथून लगेच आता बाजूला निघून जाते. आणि तो ओवीला म्हणतो की चल, आतमधून आईचा फोन आला होता, आपल्याला लगेच जावं लागेल, खाऊ आपण नंतर घेऊयात पुढच्या वेळेस. तेव्हा ओवी फक्त मान डोलावते आणि सारंग काकाबरोबर ती आतमध्ये निघून जाते. आता सगळेजण कोर्टामध्ये येतात. सगळेजण कोर्टामध्ये आल्यानंतर आता हजर झाले जातात. तेव्हा आता अवंतिका पुढे येते. अवंतिका मात्र आता ओवीला प्रश्न विचारते की हे बघ ओवी, जे काही सांगायचं आहे तर ते सगळं खरं खरं सांगायचं आहे. म्हणजे माया मावशी तुला कुठे घेऊन गेली होती, माया मावशीने तुझ्यासोबत काय केले, याबद्दल सगळं काही तू खरं खरं सांग. त्यावरती ओवी मात्र आताही मायाकडे पाहत असते आणि तिला ती बाईने जे काही धमकावलेलं आहे तो क्षण आठवतो आणि त्या बाईचं बोलणं आठवतं. म्हणून ओवी पूर्णपणे घाबरून गेलेली आहे. तेव्हा आता जानकी आपल्या मनात म्हणते की बोल ना ओवी बाळा, अगं बोल, जे खरं आहे ते बोल ना. आता ओवी सुद्धा मुद्दाम आता कोर्टामध्ये खोटं बोलते आणि म्हणते की खरंच माया मावशी खूप छान आहे, ती मला कुठेही घेऊन गेली नव्हती असं म्हणते. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर सगळ्यांना एक आणखीन जबर धक्का बसतो. कारण ओवीने आपली साक्ष का बदलली. ओवीला माहिती आहे की माया मावशीने तिला किडनॅप केले होते, पण तरी सुद्धा ओवी का खोटं बोलते हे ऐकून आता सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो. ओवी म्हणते की तिने मला किडनॅप केलेच नव्हते. आता हे जे काही ऐकल्यानंतर माया आणि गीतांजली यांना फारच आनंद होतो. त्या खूप हसतात. परंतु आता रणदिवे कुटुंबाला एक खूप मोठा धक्का बसतो. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा ओवी मात्र घाबरतच त्या बाईकडे पाहत असते, ज्या बाईने ओवीला धमकावलेलं आहे ते. तेव्हा जानकीच्या लक्षात येते आणि जानकी मागे वळून पाहते तर ती बाई तिला दिसते. जानकीच्या सगळं काही लक्षात येते. जानकी लगेच उठून उभी राहते आणि म्हणते की ओवी बाळा, का तू खोटं बोलतेस, जे खरं आहे ते सांग, प्लीज खरं सांग. तेव्हा आता जानकी म्हणते की जज साहेब नाही, माझी मुलगी कोणाला तरी घाबरते, कोणाच्या तरी दबावाखाली येऊन ती आज हे सगळं खोटं बोलत आहे. तर नक्की काहीतरी घडलेलं आहे, ती घाबरलेली आहे, तिला कोणीतरी धमकावलेलं आहे, म्हणून हे सगळं ती खोटं बोलत आहे. आणि ओवी तू खरं बोल, येथे कोणीही जरी असलं तरी सुद्धा कोणाला घाबरण्याची काही गरज नाही, प्लीज ओवी खरं बोल. आई बाबा आहेत ना इथे, आम्ही सगळेजण आहोत ना, त्यामुळे तू कशाला कोणाला घाबरते. तेव्हा आता सगळं काही आरडाओरडा सुरू होतो. तेव्हा मिलॉर्ड साहेब म्हणतात की ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. जज साहेब आता मिलॉर्ड म्हणजे हे म्हणतात की हे बघा जानकी रणदिवे, तुम्ही कोर्टामध्ये असं नाही ओरडू शकत. त्यानंतर अवंतिका मात्र जानकीला म्हणते की हे बघा जानकी बहिणी, तुम्ही प्लीज शांत व्हा, आरडाओरडा करू नका, तुम्ही खाली बसा. तेव्हा आता जानकी खाली बसते. तेव्हा अवंतिका पुढे येते आणि मिलॉर्ड साहेबांना म्हणते की मिसेस जानकी रणदिवे आहे तर त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. आणि ज्या पद्धतीने त्यामागचं रिॲक्ट झालेले आहे तर त्यामागचं कारण सुद्धा तितकंच गंभीर आहे. तर हे बघा मिलॉर्ड, तुम्ही स्वतः ओवीकडे बघा, ती किती घाबरलेली आहे. तेव्हा खरंच ओवी खूप घाबरलेली असते. तिचे हावभावच हे सांगत आहे की ती अत्यंत घाबरलेली आहे म्हणून. तेव्हा आता अवंतिका मिलॉर्ड साहेबांना रिक्वेस्ट करते की हे बघा ओवीची जी काही साक्ष असेल ती मात्र एका बंद खोलीमध्ये घेतली जाईल. तेव्हा लगेच आता ॲडव्होकेट गीतांजली आहे तर ती सरंजामी उभी राहते आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड, एकदा ओवीने साक्ष दिलेली आहे ना, मग परत साक्ष नाही ग्राह्य धरली जाणार. लहान मुलं आहे ती खरं बोलतात, ती खूप इनोसंट असतात. हे अशा पद्धतीने मात्र तिला असं पुन्हा साक्ष द्यायला ग्राह्य नाही धरू शकत. त्यामुळे प्लीज तुम्ही तिची साक्ष आता जी दिलेली आहे ती ग्राह्य धरली जावी आणि निकाल दिला जावा. तेव्हा आता ॲडव्होकेट अवंतिका म्हणते की मिलॉर्ड हे बघा, खरंच ओवी खूपच घाबरलेली आहे, तिच्या मनामध्ये कसली तरी भीती आहे आणि तिला कोणीतरी घाबरवलेलं आहे आणि मुद्दाम हे कोणीतरी केलेले आहे. म्हणून माझी ही शेवटची रिक्वेस्ट असेल ती मात्र रिक्वेस्ट कोर्टाने मान्य करावी अशी मी विनंती करते. त्यानंतर आता मिलॉर्ड साहेब परवानगी देतात तर सगळ्यांना फार असा आनंद होतो आणि सगळेजण पुन्हा आता इतके आनंदित होतात की कारण ओवी साक्ष देणार असते आणि माया आणि ॲडव्होकेट गीतांजली यांचा खूप जळफळाट होतो. तेव्हा मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही ओवीला समजावते की हे बघ, तुझ्या आईला काही होणार नाही, तू काही काळजी करू नको, फक्त माया मावशीने तुला जे काही केलेलं आहे त्याबद्दल तू खरं खरं कोर्टाला सांग. तेव्हा आता एका बंद खोलीमध्ये ओवीला आणलं जातं आणि तेथे फक्त अवंतिका, ॲडव्होकेट, गीतांजली सरंजामे आणि मिलॉर्ड असतात आणि त्यांच्यासमोर आता ओवीला प्रश्न विचारले जातात. तर ओवी सांगायला सुरुवात करते
की मी माया मावशीला नेहमी हेच म्हणायचे, मला आई बाबांशी बोलायचं आहे, पण माया मावशी मला कधीही बोलून देत नव्हती. तेव्हा अवंतिका विचारते की तू आता जे काही मिलॉर्ड साहेबांसमोर बोलली ते आता बाहेर कोर्टामध्ये का बोलली नाहीस. तेव्हा आता ओवी म्हणते की कारण बाहेर एका बाईने एका मावशीने सांगितले होते, तू जर खरं बोललीस तर मी तुझ्या आईला मारून टाकेल. हे ऐकल्यानंतर मात्र आता शेवटी ओवीची साक्ष खरी धरली जाते आणि आता अवंतिकाला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे हिचं पितळ उघडं पडतं आणि शेवटी ती आता केस हारणार असते, कारण ओवीने आता मिलॉर्ड साहेबांच्या समोर हे सर्व सांगितलेले आहे. आणि आता ह्या सगळ्यातून मात्र आता या मायेला तिच्या फाशीची शिक्षा मात्र कशी होणार आहे. मायेला असं वाटलं होतं की ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे तिला सोडवेल, परंतु आता तिच्यामुळेच आता ही ॲडव्होकेट गीतांजली केस हारलेली असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र आता खरंच धन्यवाद.